हॅलो फ्रेंड्स, एके रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे कातला फिश। त्यासाठी मी इथे अर्धा किलो फिश घेतला आहे। त्यासाठी लागणारा टोमॅटो आणि बाकी हा लाल मी भोपळा घेतला आहे। त्यामध्ये ॲड करायचा आहे आपल्याला हिरवी मिरची आणि अद्रक लसूणचं पेस्ट आपल्याला बनवायचं आहे। तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू। तर मी हे फिश घेतला आहे, याला हळद मीठ टाकलं आहे। आपल्याला याला चांगलं हे करून लाईट ब्राउन अशी फिश फ्राय करायची आपल्याला। हा त्यासोबत भोपळा पण मी फ्राय करून घेणार आहे। थोडासा भोपळा ऑप्शनल आहे, जर तुम्हाला हवा असेल तर टाकू शकतात, नाहीतर स्किप करू शकतात। बट याच्यामध्ये हा चांगला लागतो म्हणून मी पण टाकते। चला तर आपण याला फ्राय करू। तर मी इथं कढाई घेतली आहे, त्यामध्ये तेल टाकलं आहे। तेल आपलं हीट झालं आहे, त्यामध्ये आपल्याला फिश सोडायचा आहे, फ्राय करून घ्यायचा आहे याच्यामध्ये। तर फिशला आपल्याला पलटी करायचं आहे। एक साइड झाली त्याची भाजून। इथं फिश आपल्याला काढून घ्यायची, हलका लाईट ब्राऊन कलर आला आहे फिशला आपल्या। बाकी फिश पण आपल्याला राहायला फ्राय करून घ्यायची आहे। या फिशला पण मी पलटून घेतलं आहे असं। याला पण आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्यानंतर जो भोपळा आपण घेतला त्याला पण फ्राय करून घ्यायचं आहे चांगलं। भोपळा पण आपल्याला पलटून घ्यायचा आहे। हा पण भाजलाय आपला, त्याला पण काढून घ्यायचं आहे। त्यानंतर मी याच तेलामध्ये फिशला फोडणी घालणार आहे। त्यासाठी आपण अद्रक लसूण घालायचं तेलामध्ये। त्यानंतर टोमॅटो आणि हिरवी मिरचीचं मी रफली पेस्ट केलं तर ते घालायचं यामध्ये। याला तेल सुटू द्यायचं आहे चांगलं। त्यानंतर आपण मसाले घालणार आहे यामध्ये। तर बघू शकता तुम्ही, याला तेल चांगलं सुटलं आहे। त्याला मसाले घालायचे तर त्याच्यात हे मी तर घालणार आहे मीठ थोडंसं, थोडासा गरम मसाला, अगदी थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, धना पावडर। हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली, त्याला पण मिक्स करायचं आहे आपल्याला चांगलं। ही जी फिशची मुंडी होती मी ती फ्राय नाही केली, आपल्याला याच्यामध्ये अशीच घालून घ्यायची आहे। हे तर आपल्याला 1-2 मिनटासाठी कवर करून ठेवायचं याला। तर 1-2 मिनटं झाले आहेत आपले। याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे। तुम्हाला हवं तेवढं पाणी घालू शकता तुम्ही। मी तर 1 ग्लास घालणार आहे एवढ्या फिशला पाणी। याला चांगली उकळी येऊ द्यायची। तर आपल्या फिशला इथं उकळी फुटली आहे। यामध्ये जो भोपळा आपण फ्राय केला तो सोडायचा आहे सगळा, आणि जी फिश फ्राय केली ती पण सोडायची याच्यामध्ये आपल्याला एक करून। याला एक आपल्याला 5 ते 7 मिनटासाठी लो फ्लेमवरती कवर करून ठेवायचं आहे। आता हे मी इथं कवर केलं आहे। तर एक 5 ते 7 मिनटं आपली झाले आहेत भाजीला। भाजी आपली रेडी झाली आहे, तुम्ही बघू शकता। तर मी गॅस ऑफ केला आहे। आपली फिश पण बॉईल झाली आहे चांगली, तुम्ही बघू शकता। कलर पण खूप छान आला आहे। मीठ एकदा आपल्याला टेस्ट करून बघायचं आहे बरोबर आहे की नाही। सो फायनली माझी फिश करी रेडी झाली आहे, तुम्ही बघू शकता। खूप छान लागते ही रेसिपी, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।